श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, महर्षि श्री वाल्मीकि मुनि, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज आपल्या या प्रवचनमालेचा तिसरा दिवस, तिथी आहे एकादशी, कामदा एकादशी, म्हणजे कामना तुमच्या इच्छा पूर्ण करणारी एकादशी व्रत हे बऱ्याच वेळेला सकाम असतं, म्हणजे काहीतरी उद्देश मनात ठेवून आपण एकादशी करतो. ही पहिली एकादशी नवीन वर्षातली चैत्री वारी ज्याला म्हणतात ती आज असते. चैत्री आणि माघी या वाऱ्या आणि महावारी कुठली असेल तर आषाढी कार्तिकी, म्हणून आज पंढरपूरलाही गर्दी असेल. मनी भाविता कामना पूर्ण होती. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. लोक विचारतात मनात भावना, खरं म्हणजे अंतःकरणातच तो जो ऋषिकेश आहे, अंतर्यामीचा राम आहे, आत्मा राम आहे, त्याला आतलंच कळणार ना सगळं. मनी भाविता प्रत्यक्ष सांगण्याची गरजच नाही आहे. सहज एक उदाहरण सांगतो. चैतन्यांगण नावाचं एक उपासना केंद्र मडगावला सुरू पूर्वी केलं होतं, आता त्याचं पुनरुज्जीवन. सहज विचार मनात आला की आमच्या वांते परिवारापैकी एक चांगले नामधारक आणि नामसाधक परदेशात जाऊन राहिले होते. कदाचित ते पुन्हा परतणारही नव्हते, पण नंतर आज असते तर बरं झालं असतं. कारण नामाचा संकल्प करायचा असेल तर काही व्यक्ती गृहीत धराव्या लागतात, हातच्या धराव्या लागतात. कारण नाहीतर कुणी नसेलच की तिथे 13 तास जर माळ फिरायचे, नाम अखंड घेतलं जायचे, किती मंडळी आहे त्याच्यापेक्षा नाम खंडित होता कामा नये. त्याला संतत अभिषेक म्हणतो. संतत धार असली पाहिजे, संतती क्रम पाहिजे, त्याच्यावर खंड नको पडायला. म्हणजे बाबा अभिषेकातल्या पात्रातलं पाणीच संपले वगैरे असं नाही. म्हणून एक 3-4 व्यक्ती जर असतील तर 13 तासाचं नामस्मरण, आणखीन 5-6 व्यक्ती असेल तर अगदी 25-26 तासाचं नामस्मरण करता येतं त्यांच्या जोरावर. अशी एक व्यक्ती, मनात विचार सहज आला, असती तर बरं झालं असतं. आणि लगेच काही मिनिटातच त्यांचा फोन, मी परतलो आहे, निदान काही महिन्यांसाठी तरी परतलो आहे, आणि आता पुढचा कार्यक्रम केव्हा? म्हटलं कार्यक्रम चालूच आहेत. रामनवमीचे कार्यक्रम संपले असले तरी रामनवमी ते हनुमान जयंती कार्यक्रम चालूच आहेत. आणि आपल्या मडगावला आपण चैतन्याचं अंगण, जसं मुक्तांगण असतं, तारांगण असतं, तसं चैतन्य अंगण आपण त्याचं पुनरुज्जीवन करणार आहोत. तुम्ही आलात, फार चांगली गोष्ट. मनी भाविता कामना पूर्ण होती. ही प्रापंचिक कामना नव्हतीच. कामदा एकादशी म्हणजे तुम्ही मनात कामना ठेवून, इच्छा ठेवून एकादशीचं व्रत करा. इतक्या एकादशा करेन, म्हणजे हे या पांडुरंगाला जाईन, काही व्रत करा. तर अशी कामदा एकादशी. काल आपण पाहिलं होतं की रामायण हे आपल्याला कसं मिळालं. त्याच्यापूर्वी राम मिळायला पाहिजे होता, आणि रामाचा जन्म ज्या यज्ञातून झाला, तो यज्ञ ज्या ऋषीने केला, ऋष्यशृंग, ते अरण्यात राहत होते. विभांडक नावाच्या ऋषींचे हे पुत्र. त्यांनी कदाचित लहानपणी आईचं मुख बघितलं असेल, पण त्यांच्या लक्षातही नसेल. ते समाजाकडे पाठ करून, अरण्याकडे तोंड करून कायम बसलेले असायचे. कुठल्याही स्त्रीचा संपर्क किंवा संसर्ग, स्पर्श तर सोडाच नव्हताच. पण ते आले तर तो पुत्रकामेष्टी, इष्टी म्हणजे यज्ञ, पुरा होईल, आणि मग आपल्याला ईप्सित म्हणजे आपल्याला इच्छा असलेली कामदा, आपली कामना काय, पुत्रप्राप्ती व्हावी, ती पूर्ण होईल. परंतु त्या यज्ञाचं पौरोहित्य करायला जो पुरोहित किंवा जो ऋषी आहे तो सपत्नीक, म्हणजे त्याचं लग्न झालेलं असलं पाहिजे ना. हे लक्षात घ्या. आता तो तर एवढा स्त्रीपासून दूर होता, तर त्याला मोहात पाडलं पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला मूल व्हायला पाहिजे असं नाही, पण लग्न तरी झालं पाहिजे. आणि मग ते सगळं शांता नावाची आपल्या एका मित्राची मुलगी, ती मुलगी त्याला देण्यासाठी आधी त्यांना मोहात पाडलं जातं. नृत्य, गायन, निरनिराळ्या प्रकारचं संगीत, सुगंधी, असं सगळं करून मोह निर्माण झाला की ही शांता. ते विवाह करून नंतर ते तो यज्ञ संपन्न करतात.
आणि तुझ्या यज्ञी मी प्रकट राहिलो, हा माझा सन्मान दशरथा, घे हे पायसदान. म्हणजे यज्ञ पुरुष किंवा अग्नी त्यालाही वाटतं की मी धन्य झालो, माझा सन्मान आहे, कारण तुझ्या यज्ञात मी प्रकट झालेलो आहे आणि हा पायस तुला मी देतोय, घे हे पायसदान. त्याच्यानंतरचं रामायण आपल्याला माहीत आहे, पण ऋष्यशृंग ऋषींचं एक वैशिष्ट्य सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मागे आपण ज्यावेळेला तुलसीदासाचा उल्लेख करताना तुलसीदासाचं जे तुलसी रामायण आहे, काल आपण काही रामायणाचा उल्लेख केला होता. वैशिष्ट्य एका वाक्यात पाहून पुढे जाऊया. वाल्मिकी रामायणातला जो राम आहे ना, तो बऱ्यापैकी मानव आहे. आत्मानम मानुषम म्हणणे पुत्रम दशरथात, म्हणजे मी दशरथाचा पुत्र आहे, मी कौशल्याचा पुत्र आहे, मी लक्ष्मणाचा भाऊ आहे, मी हनुमंताचा स्वामी आहे, असाच तो परिचय करून द्यायचा. स्वतःचं नावही विशेष सांगायचं नाही. पण ज्यावेळेला त्यांनी रावणाला मारला आणि वरून आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली आणि ब्रह्मदेव वगैरे प्रकट झाले, त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, तू कोण आहेस, तुला माहीत आहे का? त्यावेळेला तो तेच सांगतो की मी दशरथाचा पुत्र आहे, मी माणूस, साधा माणूस आहे. नाही म्हणाले, तू विष्णूचा साक्षात अवतार आहे. म्हणजे हेही तिथे उल्लेख आहे. वाल्मिकी रामायणात जो राम आहे त्याचं मानवत्वही आहे आणि त्याचं देवत्व किंवा दिव्यत्व सुद्धा आहे, पण मुख्यतः तो मानव आहे. मानव आणि समाज, इतिहास या अंगाने वाल्मिकीने रामायण लिहिलं. आणि त्यामुळे ज्याला भक्ती वाढवणाऱ्या, माणसाला भावुक बनवणाऱ्या अशा ज्या काही कथा उपकथा येतात त्या वाल्मिकी रामायणात नाहीत. फक्त 2 उदाहरणं देतो. लक्ष्मण रेषा वाल्मिकी रामायणात नाही आहे आणि शबरीची उष्टी बोरही वाल्मिकी रामायणात नाही आहे. वाल्मिकींचे राम म्हणून जर विचार केला तर ते बऱ्यापैकी ऐतिहासिक राम आहेत, महामानव. त्यांनी एवढं महाकार्य केलं. वानरांच्या मदतीने रावणाचा संहार हे महाकार्य आहे. काल बघितलं, विनायक आहे तो, ज्याची आज गरज आहे. ते केल्यानंतर राम ज्या वेळेला परत येतो अयोध्येत त्याचा राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, अप्रतिम गीत आहे ते. हे बघितल्यानंतर तिथे खरं म्हणजे रामायण संपतं. पण नंतर उत्तरकांड आपण ज्याला म्हणतो, त्या उत्तरकांडसुद्धा आहे. आणि त्यामुळे काय की ही जी 7 कांड आहेत, ती 7 कांड असलेलं रामायण हीच रामाची तनू आहे. आपण वाङ्मयी मूर्ती म्हणतो ना, रामो विग्रहवान धर्मा, धर्माची तुम्हाला मूर्तिमंत आकृती पाहिजे किंवा मूर्ती पाहिजे तर रामाचीच मूर्ती दाखवा ना. विग्रह म्हणजे मूर्ती, विग्रहवान म्हणजे मूर्तिमंत, धर्म म्हणजे राम, असं सांगितलेलं आहे. पण ह्यांनी काय सांगितलं आहे, रामायण हेच रामाचं शरीर आहे. मग शरीर म्हटल्यानंतर सांगितलेलं आहे बालकांड प्रभू पाय, शरीराची सुरुवात करतात. आणि ज्या वेळेला आपण देवाचं वर्णन करतो त्यावेळेला देवाच्या पायापासून, आणि स्वतःचं वर्णन करतो त्यावेळेला स्वतःच्या डोक्यापासून. आपण उदाहरणं पाहिलेली आहे. पायापासून वर्णन करताना आधी पाय, नंतर असं वरवर मी देवाकडे पाहत येतो ना, कारण माझं मस्तक मी प्रभूच्या पायावर टेकवलेलं असतं. आणि ज्यावेळेला शिरोमे राघवप्पा तू भालम दशरथात माझ्या, हे माझ्या देहाच्या निरनिराळ्या भागांचं रक्षण कर सांगताना मी माझ्या डोक्यापासून सुरुवात करतो. तर पायापासून सुरुवात केलेली आहे. बालकांड प्रभू पाय, बरोबर. बालकांड आहे ना, ते त्याचे पाय आहेत. अयोध्या कटी मनमोहई, रामाची कृती सुंदर, रामाची आकृती सुंदर. आपण बघितलं होतं पहिल्या दिवशी, महाराज म्हणतात आकृती सुंदर म्हणजे कमनीय. जसं कमान असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, धनुष्य. कमनीय धनुष्याकृती. आणि कटी, सिंह काय, विशेषतः चित्ता काय, त्याची कंबर बघा, ती इतकी स्लिम असते आणि त्यामुळे तो अत्यंत वेगाने पळू शकतो. अयोध्या कटी, रामाची कंबर, पायापासून आपण कमरेपर्यंत आलो. मनमोह कशी कोटी. उदर बन्यो अरण्य, उदर रामाचं जे पोट आहे ते अरण्य कांड आहे. त्याच्यात काय निरनिराळे राक्षसांचा संहार वगैरे. हृदय किष्किंधा सोहई, हृदय हे किष्किंधा आहे. आता किष्किंधाला हृदय का म्हणले, सुग्रीवाला आणि हनुमंताला, विशेषतः सुग्रीवाला आलिंगन दिलेलं ना, आपल्या हृदयाशी धरलेलं आहे, मैत्री झालेली आहे. कारण दोघेही समदुःखी आहेत. याची पत्नी सुग्रीवाची कुणी पळवली आहे, भावाने, आणि रामाची पत्नी रावणानं पळवलेली आहे. दोघं समदुःखी आहेत म्हणून ते एकमेकाला आलिंगन देऊन मैत्रीचा करार करतात. म्हणून हृदय किष्किंधा सोय. सुंदर ग्रीव, ग्रीव म्हणजे मान. आणि मागे सहज बघितलं होतं, मान असलेला प्राणी तो मानव आहे.
बाकीचे उंटाचं शरीर वगैरे आहेत ना, त्याची केवढी मान, आपल्याला जिराफाची मान काय, आणि तुम्ही मान असलेला एकमेव प्राणी मानव काय म्हणता. जिराफाची मान आहे तो त्याच्या शरीराचा एक भाग आहे, पण आपली मान आहे ना हा सेतू आहे. कारण खांद्यापर्यंत जे धड आहे आपण जनावरासारखेच आहोत. माझं हृदय काय हे काय, आणि हे मस्तक जे आहे ना तिथे मी निराळा आहे. डोळे माझ्यापेक्षा तीक्ष्ण डोळे असलेली जनावरं नाहीत का, ज्यांना रात्रीसुद्धा दिसतं. पण हे सगळ्याची केंद्र कुठे आहेत? विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की इंद्रिय तुम्ही ज्याला म्हणता ती इंद्रिय मस्तकात आहेत म्हणतात. हे बाहेर हे अवयव आहेत, फार सुंदर आहे, पार्ट्स आहेत. हे डोळे काही गेटवे एका अर्थाने किंवा लेन्स आहे बाहेरचं आत. पण बाहेरचं आत काय आलेलं आहे हे ते ऑप्टिकल नर्व म्हणजे डोळ्याकडे नेणारे, ऑडिटरी नर्व म्हणजे श्रुती कानाकडे, हे सगळी आहेत ना केंद्र आहेत. आणि ते तंतूंचे समुदाय असे, आणि तिथून मग निरनिराळ्या मेसेजेस शरीराला पाठवले जातात. अरे बघतोयस काय, आई येते तुझी, तिच्या हातातली पिशवी घे. हे सगळे जे ठरले हे इथे झालेलं आहे. डोळे कसं ठरवणार आहेत? डोळ्यांना आई आहे कळत सुद्धा नाही. समोर आई आहे, काकी आहे, मावशी आहे, बाई आहे, फक्त चित्र आत पाठवलं. पण ही आई आहे किंवा कुठलाही तुझ्यावरचे संस्कार असतील, तुझे हात रिकामे आहेत, आणि एक वयोवृद्ध जर कोणी येत आहे, घेतलं पाहिजे. हे सगळं इंद्रिय आहेत ती कुठे आहेत? ह्याच्यात आहेत, मेंदूत आहेत. आणि इंद्रियांची जी शक्ती आहे त्याला इंद्रा म्हणलेलं आहे. इंद्राशक्ती, ती शक्ती ज्याच्याकडे तो इंद्र, आणि त्याचं सगळं जे आहे ते इंद्रप्रस्थ ही कॅपिटल. इंद्रप्रस्थ आपण ज्याला म्हणतो, इंद्राची राजधानी स्वर्गातली अमरावती आहे. पण हे इंद्रप्रस्थ आहे ना देहाचं करणारा. इंद्रिय, इंद्रा, इंद्र आणि इंद्रप्रस्थ हे सगळे इथे आहे. कॅपिटल आपण ज्याला म्हणतो ना ते सगळे इथे आहे. माझं भांडवलही इथे आहे आणि माझ्या देहाची राजधानी सुद्धा हीच आहे. हे लक्षात घ्या. हे जर कळलं तर उरलेल्या 3 दिवसात आता आपण हनुमंताचं चरित्र, हनुमंताची उपासना, आणि हनुमंताची उपासना ही मनशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. म्हणून सुंदर ग्रीव. आता सुग्रीव म्हणजे काय? ज्याची ग्रीव सुंदर होते दिसायला अशी नाही. कारण सुरा ही दार गर्दन अशी हे असतात ना, काव्य असतात, सुरईसारखी तुझी मान आहे वगैरे. पण इथे मान हा सेतू आहे. डोक्यातल्या नर्व्स वगैरे सगळ्या इथे मणक्यातून शरीरात वगैरे सगळीकडे पसरतात मज्जारज्जूतून, आपल्याला माहीत आहे. आणि ज्याची ग्रीव म्हणजे सतत चांगलं कार्य करत असेल, सगळ्यात चांगलं कार्य म्हणजे नाम. इथे रामाचं नाम, बरोबर. आणि ती इथे मान आहे, इथे हनुवटी आहे. हनुवटी असलेला एकमेव प्राणी माणूस आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? पाणघोड्याला तर केवढी असते, त्याला हनुवटी म्हणत नाही, त्याला जॉज, जबडा म्हणतात. आणि जबडा हा असा हालत असतो सगळ्यांचा, माणसाचा वरचा भाग हालत नाही. वरचा जॉ फिक्स्ड आहे आपला, म्हणून ही हनुवटी आहे. आणि म्हणून मी बोलू शकतो. आणि ज्याची हनु रामनामात हलते तो हनुमान, हनु नाम तो हनुमान. लक्षात ठेवा. जसा प्रकाशमान, बुद्धिमान, ज्याची हनु ही एकतर वज्र हनुमान म्हणतो. वज्र का तिथे इंद्राचं बसलेलं ना, वज्र पडलेलं आहे म्हणून वज्र हनु आहे ते नाव रामनामात. एवढा पराक्रमी असून सुद्धा आपला परिचय करून दे, श्री रामदूतम, श्री रामदूतम, मी रामाचा दूत आहे. याखेरीज हनुमंतांनी कधी परिचय दिला नाही. आणि मी साधा माणूस आहे, याखेरीज रामाने कधी परिचय दिलेला नाही. आणि ह्याच्या उलट लंकेश्वर रावण, लंका, उसकी लंका में आया है तू मरकट. मला ते वाक्य खूप आवडतं. माकडा कुणाला म्हणतो? हनुमंताला. आणि मग पुढचं तर रामायण फारच छान आहे. पण आता सुंदर ग्रीव. मुखारविंद लंका कही आयो. तोंड ही लंका आहे. मग तोंड लंका का? कारण जे ही मह रावण आदी निशाचर सर्व समाय. हे जे रामायणाचं तोंड आहे ना, लंका कांड, त्याच्यात सगळं गेलं ना, सगळं सामावून गेलं. म्हणजे सगळं समाविष्ट झालं, नष्ट झालं. सगळे राक्षस, आणि मुख्य म्हणजे रावण, इंद्रजित, कुंभकर्ण, हे सगळं झालं ना. जेही मह त्या तोंडात रावण आदी निशाचर सर्व समाय. मस्तक उत्तरकांडगनो. मस्तक हे उत्तरकांड आहे. एही विधी तुलसीदास मनो. तुलसीदासाच्या मनात रामायणाची ही मूर्ती तयार आहे. आणि हे सगळं रामाचं आहे. मस्तक उत्तर कांडगनु एही विधी तुलसीदास म्हणू. आदि अंत दौ देखिये. आदि आणि अंत रामायण सर्व पहा ना तुम्ही. आणि संपूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय जो मत देतो
त्या मूर्खाचं तोंड पाहू नका असं समर्थ सांगतात. मूर्ख लक्षणात संपूर्ण ग्रंथ पाहिला विणं जो मत प्रकट करतो त्याला काही अर्थच नाही ना. अरे पुढचं वाच ना तुझे. हां, म्हणून आदि अंत लो देखिये, सगळं नीट बघा. श्रीमन मानस रामतनू, सुंदर आहे. रामतनू हे रामचरित मानस, आणि आपण शेवटी मानस संकल्पच करणार आहोत आज. आणि मानस म्हणजे मन, मानस म्हणजे सरोवर, आणि मानस मन आणि सरोवर रामचरित, रामाचं चरित्र. हे एका बाजूने सुंदर सरोवर आहे, तर दुसऱ्या बाजूने मनात ते ठसून राहायला पाहिजे. पुढे बघूया. तुलसीदासाचीच आणखीन एक कल्पना आहे. हे रामायण आहे ना, ते सतत गाणारा देव कोण असेल तर शंकर. फार सुंदर पूर्वी एक गाणं होतं, आपल्याला माहीत आहे ते, की कैलासावरी शिव पार्वती करीती पारायण परिसाहो तुलसी रामायण. तुलसी रामायणाचं. आणि तुलसी रामायणात का? कारण शिव पार्वती संवादात अनेक रामकथा येऊन गेलेल्या आहेत. आपली अगदी रामरक्षासुद्धा राम रामे ते रमे रामे मनोरमे वरानने, हे तो शंकर सांगतोय ना. आणि शंकर स्वप्नात आला आणि पहाटे त्यांनी मला सांगितलं, ते बुधकौशिक ऋषींनी लिहिलं. पण संवाद तो शंकर पार्वतीमधलाच आहे. आणि शंकर पार्वतीमधला संवाद हे शंकर सतत घेत असलेलं राम आणि त्या रामाचं चरित्र, हा दोघांच्यात संवाद सतत घडत असतो. पार्वती प्रश्न विचारते, शंकर उत्तर देतात. कधी शंकर प्रश्न विचारतो, विचार करतो या गोष्टीवर. असा दोघांचा सतत रामायणातच वास असतो. जयाने सदा वास नामात केला, शंकर बाबतीत जयाने सदा वास रामात केला, रामचरित्रात केला. तर हे सरोवर म्हणल्यानंतर त्याला 4 काठ आले. याचं एक सुंदर कथा किंवा एक उदाहरण रामकृष्णाने दिलेलं आहे. ते म्हणाले की तुम्ही काय भांडता, गॉड, अल्लाह, परमेश्वर, हे अगदी अप्रतिम, म्हणजे अकाट्य तर्क म्हणतात ना, हे तुम्हाला कापताच येणार नाही. इतकं लॉजिकल आहे आणि इतकं रिअल आहे, अगदी खरं आहे ते, आणि तर्कशुद्ध आहे. म्हणाले 4 दिशांनी तिथे त्या सरोवराकडे पाणी आहे. म्हटल्यानंतर वाळवंट बाजूला, सगळं संसाराचं वाळवंट, आणि मध्ये रामनामाचं पाणी सगळ्या बाजूनी येतात. एक पश्चिमेकडून येतो, तो म्हणतो ओ वॉटर, हा हा वॉटर म्हणतो ना त्याला. तो उत्तरेकडून येतो जल, इकडून येतो नीर, इकडून येतो पाणी. ते 4 जण घाटाच्या 4 दिशांनी उतरतात. तिघांनाही तहान लागलेली आहे, पण एकाला थस लागलेले, एकाला प्यास लागलेली आहे, एकाला तहान लागलेली आहे, तर एकाला तृष्णा किंवा तृषा लागलेली आहे. आता एक जण ड्रिंक करणार आहे, एक जण पिणार आहे, हे सगळं झालं. मग सगळे कृतीला निराळे शब्द आहेत. लागलेला जो अनुभव, आणि नंतर तहान शांत झाली, आय एम सॅटिस्फाईड, माझ्या तहानीचं शमन झालं. तहान सगळ्यांची सारखी आहे, त्याचं शमन शांत करून येणारा अनुभव सगळ्यांचा सारखा आहे, आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी हेही सगळ्यांना सारखं आहे. नाव कुठलंही द्या ना. असं हे सरोवर आहे. रामचरित मानस हे असं सरोवर आहे की तुम्ही कुठल्याही भाषेत वाचा, कुठल्याही भाषेत वर्णन करा, ते तुमची तहान या संसाराच्या, तुम्ही अरण्यात म्हणा किंवा आपण म्हणतो ना वाळवंटात भटकताय, प्रवास चालू आहे, हे पाणी आहे, हे सरोवर आहे. आणि हे सरोवर कसं आहे, तिकडचं मानस सरोवर कुठे आपण म्हणतो त्याला ब्रह्मसरोवर म्हणतात, तिथून ब्रह्मपुत्रा वगैरे उगम पावते, हे हिमालयात आहे. तुम्हाला मानस सरोवरात जायला अजूनही किती कष्ट आहेत, तो भरपूर कष्ट आहेत. पण हे रामचरित मानस तुमच्या हातात येतं, तुमच्या घरी येतं. अगदी बरोबर आहे. तिथे काय आहे, पाणी आहे. त्या सरोवरात पाणी आहे, इथे काय, वाणी आहे. तुलसीदासांची वाणी आहे ना, म्हणून पाणी आहे, वाणी आहे. तिकडे मुक्ती म्हणजे मोती खाण्यासाठी राजहंस येतात, इकडे मुक्तीसाठी परमहंस येतात. काय सुंदर आहे. रामचरित मानसात मुक्तीसाठी परमहंस येतात, तर त्या मानस सरोवरात हिमालयातल्या मुक्ती मोती खाण्यासाठी राजहंस जातात. राजहंस आणि परमहंस. तिकडे जर तुमचा पाय घसरला हिमालयात मानस सरोवरात, बुडून मरण्याची भीती आहे. इकडे तुम्ही जितके खोल जाल तितके तराल, जितना डुबोगे उतना तरोगे. हाच फरक आहे ना. केवढा फरक आहे या 2 मानस सरोवरात. हे आपल्याला मिळालेलं मानस सरोवर आहे. मग याचे जे 4 घाट आहेत त्याच्यावर 4 संवाद चालू आहेत ते म्हणतात.
आणि या संवाद रूपातच रामचरितमानस आलेला आहे. उत्तरेकडे म्हणाले कैलासावर शिव पार्वतींचा संवाद चालू आहे आणि तो ज्ञानात्मक संवाद आहे. पार्वतीला प्रश्न विचारतात किंवा पार्वती प्रश्न विचारते, साधे प्रश्न नाही आहेत. तुम्ही जे राम राम नाम घेता तो तोच का हा राम, की एकतर बायको राखता आली नाही आणि ती पळवल्यानंतर हे सीते करत सगळ्यांना विचारतोय, झाडांनो सीतेला पाहिले का, दगडांनो सीतेला पाहिले का, आणि विलाप करतोय सामान्य माणसासारखा, याचं नाव तुम्ही घेता का? हो म्हणाले. मग पटत नाही, जाऊन बघ. आणि म्हणून ती सीता ज्यावेळेला पळवून नेली रावणाने, त्यावेळेला तिचं जसं रूप आणि वेशभूषा असते तसं रूप आणि वेशभूषा घेऊन वाटेत उभी राहते ना पार्वती. आणि राम रडतोय, हे करतोय, इतक्यात लक्ष्मणाला दिसतं. लक्ष्मण म्हणतो, भाभिश्री वहिनी आहे ती सीता माता. राम तिच्याकडे बघतो. आता तिला वाटलं की असा रडणारा राम काही अंतरावर सीता उभी आहे म्हटल्यानंतर येईन आपल्याला घट्ट मिठी मारेल, ही तिच्या मनात भीती आहे. राम तिच्याकडून इतका मंद, सौम्य आणि प्रसन्न हास्य देतो. आपली गती काही बदलत नाही, शांतपणे जातो आणि तिच्या पायावर मस्तक ठेवून सांगतो, जगन्माता, वेदमाता, देवमाता पार्वते किंवा सते, मला आशीर्वाद दे. त्यावेळेला ती म्हणते, हा राम निराळाच आहे, हा रडणारा राम आणि हा माझं रूप ओळखणारा राम नाही, स्वरूप ओळखणारा राम, याचं नाम घेत असते. आणि नंतर ती परत येते. शंकर डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत. ती म्हणली, मला पटलं, तुम्ही याच रामाचं नाम घेता. शंकर डोळे उघडत नाही आहेत. आणि नंतर म्हणतात, तू त्याची परीक्षा घेतलीस, मला आवडलं, पण परीक्षा घेताना तू सीता झालेली होतीस, मी त्याची पत्नी सीतेला मी माता मानतो, रामाला मी पिता मानतो, माझ्या गुरुच्या पित्याच्या ठिकाणी. मग तू माता म्हणून रूप घेतलंच होतंस ना, तुझा पत्नी म्हणून मी स्वीकार कसा करू? मग सती स्वतःला आत्मदहन करते आणि मग पार्वती म्हणून तिचा पुढचा जन्म आहे. ही कथा त्याला म्हणले राम, ही जे आहेत ना वरदायिनी, ही देवी कशी आहे? राम वरदायिनी. आणि प्रतापगडावर जाताना जी देवी लागते ती राम वरदायिनी आहे, कारण तिथे स्थापना करून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हासी देखता. अफझुल खान नावाचा एक दैत्य विजापूरहून निघालेला आहे. आम्ही काय शिवाजी महाराजांचं रक्षण करणार? तुला जर शिवाजी महाराज वाढलेले म्हणजे संपन्न झालेले हे देवी राम वरदायिनी हवी असेल तर तूच वाढव. पुराणात तू खूप दैत्यांना मारलेस, आम्ही वाचलंय, ऐकलंय, हो की नाही? रोकडे सामर्थ्य दावी, आता दाखव ना तुझं सामर्थ्य. हा जो दैत्य येतोय त्याला मारून टाक, वध कर त्याचा, आणि मगच मी मानेन की राम वरदायिनी. त्याप्रमाणे घडलं. अफझुल खान वगैरे आपल्याला तो इतिहास माहीत आहे. राम वरदायिनी असा तो प्रसंग आहे त्याच्यातला. म्हणून काय सांगितलं, शिव पार्वती त्यांचा साधी गप्पाच असतात, तो ज्ञानाची चर्चा चालू असते. त्याच्यानंतर पूर्वेकडे ऋषी आहेत, याज्ञवल्क्य, भारद्वाज. त्या ऋषीतला जो संवाद आहे तो कर्मयोगी आहे, कर्ममार्गी. इकडे पक्ष्यांचा संवाद आहे, काकभृशुंडी आणि गरुड. बघा ना, गरुडला ज्यावेळेला कावळ्याकडे पाठवतात त्यावेळेला म्हणतो मी पक्ष्यांचा राजा, आणि तो अधम, अभद्र, अरूप असा तो पक्षी कावळा, त्याच्याकडे मला पाठवतात. शंकर म्हणतो मला ज्यावेळेला मोह झाला होता त्यावेळेला मोह घालवण्यासाठी मी याच्याकडे गेलो होतो. तो कावळा नाही आहे, काकभृशुंडी आहेत, ऋषी आहेत. शाप दिल्यानंतर लोमश ऋषी गुरु शाप दिला, कारण ते त्याला सांगत असतात तुझी तयारी झालेली आहे आणि तुला आता रामाचं रूप, पण ते सगुण का निर्गुण यावरून वाद झाला आणि गुरुची आज्ञा ऐकली नाही. त्यावेळेला ते म्हणाले कावळा हो. त्यावेळेला म्हणाले मी कावळा अनंत काळ व्हायला तयार आहे, पण माझ्या चोचीतून काव नाही तर राम राम आलं पाहिजे. ते म्हणाले एवढं तुला रामाचं चरित्र आवडत असेल, एवढं तुला रामाचं चरित्र आवडत असेल तर तू ऋषीच राहशील, पण शापाप्रमाणे तुझ्या म्हणजे भुवयातून शुंडी म्हणजे चोच बाहेर ये, तुला काकभृशुंडी म्हणायला लागते. ह्या काकभृशुंडीकडे तू जा गरुडा. तू जाता जाता इथे रामचरितमानस संपतं, हा शेवटचा प्रसंग आहे. गरुड जातो या भृशुंडीकडे, त्याला मोह झालेला आहे. कुठला मोह झालेला आहे? कारण रामाला बांधलंय कुणी नागपाशाने, इंद्रजिताने बांधलंय, आणि आता त्या नागांना तोडण्यासाठी गरुडाला बोलवलंय. तो म्हणला हा नौटंकी राम आहे, नाटक आहे सगळं.
एक तर जो शांताकारम भुजगशयनम, अशा भुजंगावर झोपलेला शांत विष्णू, त्याचा जर हा अवतार आहे तर त्याला नाग बांधतीलच कसे, हो की नाही? आणि बांधले तर ते त्याला सोडवता येणार नाही. मला बोलवलंय, हा मोह आहे, हे खोटं आहे सगळं. तो सोडवतो, ऋषींनी बोलवलं वगैरे सगळं, पण त्याच्या मनात मोह आहे. सगळ्यात मोठी कथा आहे, त्याला गरुड गीताच म्हणतात. शंकराकडे जातो आणि शंकर म्हणतो की मला असाच मोह झाला होता, मी गेलो होतो त्या काकभृषुंडींकडे, पण तिथे ते नील सरोवर आहे हिमालयाच्या पलीकडे. तिथे नील सरोवराच्या बाजूला 4 टेकड्या आहेत, 4 वृक्ष आहेत, आणि त्या एका वृक्षाखाली अखंड मानस पूजा, नाही प्रकट पूजा, पूजन चालू असतं रामाचं, दुसऱ्याकडे ध्यान चालू असतं रामाचं, तिसऱ्या वृक्षाखाली नाम चालू असतं, आणि चौथ्या वृक्षाखाली स्वतः काकभृषुंडी नित्य निरंतर रामकथा सांगत असतात. ती रामकथा तू ऐक, तुझा मोह गेलाच पाहिजे. ती रामकथा आपण रामकथा नेहमीप्रमाणे आपण ऐकत नाही आहोत, एक निराळ्या पैलूनी, निराळ्या दृष्टीने आपण बघतोय. उद्या आणखीन जरा निराळ्या प्रकाराने बघू. तर लक्षात घ्या, हे मी का सांगतोय, तुलसी रामायण आहे ना, हे भक्ती प्रधान आहे, आणि तुम्हाला उपासना करायची आहे. रामाची नाही, कुठल्याही देवाची भक्ती करायची आहे. रामाचं नाही, कोणत्याही देवाचं नाम किंवा मंत्र साधना, मंत्रोपासना करायची आहे. तुलसी रामायणासारखा मार्गदर्शक नाही. म्हणून तुलसी रामायण आज जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असेल ते तुलसी रामायण, कारण हिंदी भाषिक जिथे जिथे पसरलेले आहेत तुलसी रामायण हा आपला महत्त्वाचा ग्रंथ म्हणून घेऊन जातात. दुसरी गोष्ट, वाल्मिकी रामायण बघितलं, आता भावार्थ रामायण ते कोणी लिहिलं? नाथाने, आणि खूप मोठं आहे होते. भावार्थ, भाव आणि अर्थ दोन्ही आहे. तिथे काय सांगितलेलं आहे, राम हा तसा, त्यांचा तसा परंपरेनं देव नाही. परंपरेनं त्यांच्या घरात दैवत कुठलं? विठ्ठल, कारण त्यांचे पणजोबा भानुदास महाराज त्यांनी ते आणलं, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू आणलं असं, आणि ते स्थापन केली परत मूर्ती कुठे? पंढरपूरला. नंतर कृष्ण, कारण भागवत लिहिलं आहे ना, म्हणून कृष्ण त्यांना आवडतो. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, म्हणजे त्यांना दत्ताचा अंशावतारच समजतात, म्हणून दत्त. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हर पले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजे दत्ताची उपासना आहे, विठ्ठलाची उपासना आहे, कृष्णाची उपासना आहे, रामाची. पण म्हणाला रामानी मला पछाडलं, एकनाथ महाराज म्हणतात रामानी मला पछाडलं, तरी समोर दुर्लक्ष केलं, काहीतरी भास आहे. पण नंतर माझं ताट राम झाला, माझा भात राम झाला, माझा घास राम झाला, माझी भूक राम झाला, माझं पाणी राम झाला, पाण्याचा तांब्या राम झाला, माझी तहान राम झाला, पाणी पिणं राम झाला. सगळ्यात कहर म्हणजे माझी बाज राम झाला, म्हणजे कॉट, बाजेवरचा बिछाना राम झाला, पांघरुण राम झाला, झोप राम झाला. रामाने असं अंतर्बाह्य पछाडल्यावर मग आपण रामायण लिहूया, पण कुठल्या अंगाने लिहूया? भाव आणि अर्थ. जशी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तसं भावार्थ रामायण. ज्यावेळेला ज्ञानेश्वरी संपते त्यावेळेला यवन मुसलमान भारतात यायला लागलेले होते, आणि म्हणून रामदेवराव यादव वगैरे आपण म्हणतो ते देवगिरी किल्ला वगैरे माहिती आहे, नुकते यायला लागलेले होते. त्यामुळे त्यांची भाषा वगैरे सत्ता अजून प्रस्थापित झाली नव्हती, म्हणून ज्ञानेश्वरीत एकही आपल्याला उर्दू वगैरे असा शब्द फारसी आढळत नाही. आपल्याला शुद्ध मराठी आपण म्हणतो. नाथांच्या काळी त्यांची बऱ्यापैकी स्थिरावलेली होती, आणि रामदास आणि तुकारामाच्या काळी तर त्यांचीच सत्ता भारतभर होती, देशभर. आणि म्हणून त्यांनी एक महत्त्वाचा विषय, रामचरित्र वर्णन केलंच, पण रामराज्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे जे यावनी राज्य आहे ते जाऊन जर यायचं असेल तर रामराज्य आलं पाहिजे. या रामराज्यावर आपण चिंतन करणार आहोत. पण त्याच्यापूर्वी आपण बघितलं होतं 4 घाटावर संवाद चालू आहे. वरचा जो उत्तरेकडचा घाट आहे तिथे पार्वतीचा ज्ञानाचा संवाद चालू आहे. पूर्वेकडे याज्ञवल्क्य आणि भारद्वाज हे 2 ऋषी आहेत, त्यांचा कर्म. ऋषी म्हणजे कर्म करणारा, मुनी म्हणजे चिंतन करणारा, मौन पाळून चिंतन करणारा, सिद्धांत सांगणारा, तत्वज्ञान देणारा, आणि त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचं उपयोजन करणारा, जीवनात वापरणारा तो ऋषी आहे. ऋषी हा प्रयोग करतो, हे लक्षात घ्या. आत्ता बघत होतो तर पश्चिमेकडच्या घाटावर कुठला आहे संवाद? पक्ष्यांचा चालू आहे. गरुड तिथे गेल्याबरोबर ते पाणी आंघोळसुद्धा त्यांनी केल्यापूर्वीच
एवढी स्पंदनं आहेत त्या रामकथेची. त्या भागात अजूनही ते सरोवर आहे, अजूनही ती नीलगिरी वगैरे ज्याला म्हणतात ते आहे अजूनही. काकवृषिंडीची कथा तुम्हाला तर स्पंदनात्मक जाणवली पाहिजे. शंकर सांगतो तोच अनुभव गरुडाला येतो. आता काकवृषिंडींकडे जायचंच कारण नाही आहे, कारण इथेच माझा सगळा मोह गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या कथेची स्पंदनं आसमंतात पसरून खरं म्हणजे मोहाचा एक भाग म्हणून मला त्या कावळ्याकडे कशाला पाठवता, इथे तर मोह गेला आहे, जायची गरज नव्हती. पण तो म्हणतो जर इथे आल्यावरच जर मोह गेला तर त्यांच्या समोर गेल्यानंतर, त्यांच्याकडून रामकथा ऐकल्यानंतर तर माझा पूर्ण कधी मोह येणारच नाही. उलट माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते त्यांना मला विचारता येतील. म्हणून मोह निरसन किंवा मानस रोग ज्याला म्हणतात की जे आता इथून पुढच्या काळात माणसाला जास्त सतावणार आहेत. आपण नेहमीच म्हटलं शरीराच्या इम्युनिटी म्हणजे प्रतिकारक शक्तीबद्दल आपण बोलतो, पण मनाच्या इम्युनिटीबद्दल फार विचार केला जात नाही. या जिम्स वगैरे निघालेले आहेत, पण मनासाठी काय आहे? हे सत्संग आहेत ना, ते मनाच्या आरोग्यासाठी आहेत. पण दुर्दैवानं सत्संगापेक्षा सायकॅट्रिस्टचं प्रॅक्टिस जास्त चांगलं चालतं आहे. मेंटल असायलम हॉस्पिटल्स ती ओव्हरफ्लो झालेली आहेत. हे फार भयंकर आहे ना. सत्संग का नाही करत आपण? नुसतं नाम घेतलं तर त्याच्या इतका सुंदर सत्संग नाही आहे. म्हणून हे जर बघितलं तर आता आपण आणखीन एका रामायणाकडचा उल्लेख काल केला होता, गीत रामायण. उद्याचा विषयच गीत रामायणाचा आहे की मानवी जीवनातील भावबंध हा गीत रामायणाचा प्राण आहे. आणि अशी कितीतरी गीत रामायणात आहेत की ही जी आत्ता तुम्हाला रामायणं सांगितली, तुलसी रामायण, भावार्थ रामायण किंवा वाल्मिकी रामायण किंवा अध्यात्म रामायण, त्यांना ते प्रसंग सुचणारी नाहीत, इतके कमी. म्हणजे ही सीतेच्या वेणीतली फुलं हो की नाही रे लक्ष्मणा, आता हे गाणं तुलसीदासांना अपील होणार आहे? कळणारही नाही. हे कौसल्याला म्हणते माझे उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले. कौसल्या अशी नायिका कुठल्याही रामायणाची नाही, पण गीत रामायणाची आहे. नंतर लाडके कौसल्ये राणी डोळ्यामधले पाणी पूस, हे तो सांगतो. थांब सुमंता थांब, रथ थांबव. आणि सगळ्यात मार्मिक सांगणारे तुम्हाला गीत उद्या आपण काही ओळीच वाचणार आहोत मुद्दामून, की सुमंत परत आल्यानंतर दशरथ जिवंत आहे, राम परत येईल असं त्याला वाटतंय. अयोध्येतली प्रजा त्याला परत आणेल. सुमंत्र त्याला योग्य मंत्र आपण म्हणतो ना, मंत्रणा करून परत आणेल. नाही आल्यानंतर कसा होता रे माझा राम, बोलले इतुके मज श्रीराम, हे ते गीत आहे. आणि रामाने प्रत्येकासाठी निरोप सांगितला आहे. तुम्ही पूर्वीची पत्र आठवा बरं आपली, किंवा माझी या माहेरा जा रे पाखरा. त्यावेळेला गोठ्यातली अंबू गाय, ती गाभण होती, तिला झालेली सगळ्यांची विचारपूस कर. किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची आणि सुखाची कर बर सातरे. आपण म्हणतो ना, त्याच्यात सगळ्यांची खबर घेतली जाते. पूर्वी आम्हाला आठवते की पत्र लिहिताना घरात असला नसला तरी मोती काय म्हणतो आणि मनी माऊ आणि तो पोपटराव पिंजऱ्यातला, त्यांची खबर घ्या ना. माझ्या वतीने एक त्याला चांगली मिरची घाला आजोबा, हे मऊ आहे, तिला थोडं माऊ आहे, तिला थोडंसं दूध घाला ना. मला आठवण येते तिची. मी हॉस्टेलवर असलो म्हणून काय झालं, आणि तो मोती आहे ना, हां, आणि ती कपिला गाय आहे ना, कपिला गाय, तिला तुम्ही नाव हे झालं आणि तुम्ही तिचं नाव काहीतरी कपिल असं ठेवलेलं आहे त्या वासराचं. हात फिरवा माझ्या वतीने एकदा. तसं रामाने सांगितलंय, हे लक्षात घ्या. बोलले इतुके मज श्रीराम. आणि आता त्यांनी पार केली गंगा आणि खऱ्या वनवासाला सुरुवात झाली. ती रामाची, लक्ष्मीची, जानकीची आणि लक्ष्मणाची मूर्ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. तिथे ते गीत संपतं. हा जो भावबंध आहे ना, तो आपण उद्या बघणार आहोत. रामायणाचा एक निराळा भाव आहे तो. त्यामुळे असे 4 घाट आणि या 4 घाटावर चालत असलेले संवाद आपण आता बघूया. रामराज्याचा कन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो, आजही रामराज्य. अत्रे विनोदाने म्हणायचे, अरे सध्या महाराष्ट्रात रामराज्य आहे. सगळेजण म्हणाले अत्रे आणि कौतुक करतात सर, कोणी केव्हा कुठे राम म्हणेल याचा नेम नाही. राम म्हणेल म्हणजे मरेल, कोण कुठे मरेल याचा नेम नाही. राम म्हणेल, रामराज्य आलेलं आहे. आणखीन एक तुम्हाला सहज सांगतो, चिंतनासाठी सुरुवातीला सांगतो. आपले एक फार चिंतन करणारे असे होते आणि ते राजकारणात होते, म्हणून सभापती वगैरेही झालेले होते. त्यांनी एकदा चिंतन केलं. गांधीजींना रामराज्य, रामनाम हे खूप आवडायचं आणि गांधीजी रामनाम थेरपी म्हणून वापरायचे.
माझ्या पोटात दुखते म्हणून ते विनोबांना पत्र पाठवायचे की काय चुकतंय. विनोबा म्हणाले की बाकीच्या गोष्टी वैद्य सांगतील तुम्हाला, मलाही तशी औषधं सांगता येईल, रामनामात कुठेतरी गफलत झाली आहे का. त्यावेळेला हो म्हणतात की मी खूपच त्या राजकारणाच्या गडबडीत राहिलो आणि रामनामाकडे दुर्लक्ष केलं. अशा त्या दोघांच्यातल्या पत्रव्यवहाराचं पुस्तक आहे बघा. मोठी माणसं होती ती. आणि शेवटचा श्वास नामात गेला, रामात गेला की तुम्ही मुक्त झालात, असं तर सिद्धांत गीतेचाही आहे. आणि अंत्यमती सागती, अनेक संत म्हणतात शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. हे राम म्हणले ना गांधीजी, म्हणजे एका अर्थाने मुक्त झाले. तुम्ही त्यांच्या राजकारणाबद्दल त्यांना काय म्हणायचं ते म्हणा, तो आपला विषय नाही आहे, पण येथे बऱ्याच बाबतीत तो महात्मा होता. तर आता एकनाथ जे वर्णन करतात किंवा वाल्मिकी जे रामराज्याचं वर्णन करतात, रामराज्याचं वर्णन या ना त्या स्वरूपात येतच कुठे, प्रत्येक रामायणात. आपण ते एकत्र करून बघूया. रामराज्य म्हणजे काय. पहिली हां, तर त्यांनी काय सांगितलं होतं, गांधीजींनी काय सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे रामराज्य करायचं असेल तर आधी ग्रामराज्य करा. भारत हा इट इज अ म्हणतात ना कंट्री ऑफ विलेजेस अँड दॅट विलेज लिव्ज इन अ कॉटेज. कुणाचं वाक्य आहे, विवेकानंदांचं, की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेडूत झोपडीत राहतो. भारत हा झोपडींचा, तिथून सुधारणा करणार, ज्याला आपण फ्रॉम द ग्रासरूट्स म्हणतो ना. म्हणून ग्रामराज्य आल्याशिवाय रामराज्य येणार नाही. आता या ग्रामराज्याचं रामराज्य अजून का नाही झालं, तर ते चिंतन करणारे आपले जे राजकीय क्षेत्रात त्यावेळेला चिंतन करणारी माणसं होती. ते म्हणाले काय झालं, ग्रामराज्याचं आपण ग्रॅम राज्य करून टाकलं. सगळं ग्रॅममध्ये, ज्ञान इतकं किलोग्रॅम, प्रेम इतकं किलोग्रॅम, सगळं ग्रॅममध्ये आपण मोजायला सुरुवात केली. ग्रॅमराज्य आल्यावर रामराज्य कसं येईल, रॅमराज्य येईल. रॅम म्हणजे एडका, मेंढा, अहंकार. आणि तेच पुढे ते सांगतात की ग्रामराज्यातला ग काढल्याशिवाय, ग म्हणजे गची बाधा झाली आहे, गर्व झालेला आहे, तो गर्व, इगो, अहंकार, अहम काढल्याशिवाय रामराज्य येणार नाही. हा फार सुंदर विषय. तर पहिला मुद्दा, रामराज्य हे मूल्याधिष्ठित, मूल्ये जी आहेत ती प्रत्यक्षात येतात त्याला रामराज्य म्हणतात. आपली जी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना आहे ती काही वाईट नाही आहे. स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय हे काही वाईट आहे का, पण दिसतं का कुठे. कुटुंबात जर दिसत नाही, कुटुंब तुम्हाला डेमोक्रॅटिक वाटतात, मी म्हणतो तसं होईल, हे काय डेमोक्रॅटिक कुटुंब आहे का. शाळेत हेडमास्टर म्हणतो माझा निर्णय अंतिम असेल, तिकडे सरपंच म्हणतात तुम्ही काही म्हणा, आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे. पार्लमेंटमध्ये कुठे डेमोक्रेसी आहे. पण राजेशाही जरी असली रामाची, तरी ती राजेशाही, राजा हा कैपक्षी परमार्थ, एक तर परमार्थ आणि दुसरं म्हणजे राज्य, प्रजानुरंजन. म्हणून सीतेचा त्याग केला ना, प्रजानुरंजन. मूल्य जी आहेत, संस्कार जे आहेत ते प्रत्यक्षात ज्या राज्यात येतात, अवतरतात, अनुभवायला मिळतात, त्याला रामराज्य म्हणायचं. हा पहिला आस्पेक्ट आहे. दुसरा काय, राजकारण नको, राज्यकारण पाहिजे. सुंदर आहे. राजकारण म्हणजे पेटी पॉलिटिक्स, ज्याला एक सुंदर शब्द आहे पॉलिटिकिंग. हे पॉलिटिकिंग नको आहे. पेटी म्हणजे क्षुद्र जातीवर आधारलेलं काय राजकारण करता, आणि पैसा पैसा पैसा, पैशातून सत्ता सत्ता सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा पैसा पैसा. आणि पैसा कशासाठी, तो भोगासाठी. बघा ना, आपण म्हणतो ना बडे बाप का बिगड़ा हुआ बेटा किंवा बडे बाप की बिगड़ी हुई बेटी. हे कोण बडे बाप आहेत. राज्यकारणात बडे बाप होण्याची एक फार चांगली संधी आहे. आणि म्हणून बिगडी हुई औलाद सुद्धा या राजकीय नेत्यांच्या घरात आपल्याला जास्त प्रमाणात आढळते. सगळीकडे ते आढळते. पण राज्यकारण म्हणजे राजनीती हा शब्द वापरलेला आहे. कौटिल्य वगैरे राजनीती शब्द वापरतात. अर्थनीती, परराष्ट्र व्यवहार नीती, नीती म्हणजे धोरण, आणि नीती म्हणजे एथिक्स, ज्याला आपण म्हणतो नीतिमत्ता, नैतिकता. आणि ध्रुवानीती हा शब्द तो वापरतो ना शेवटच्या श्लोकात. कोण, संजय. हां, यत्र योगेश्वर कृष्ण ध्रुवानीती, आढळ नीती, ते रामराज्य आहे. आपल्याकडे मास्टर प्लॅन सुद्धा नवीन सरकार आल्यानंतर बदलतो. ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही घर घेता, समोर मोकळं पटांगण आहे आणि ते राखीव असं क्षेत्र आहे. इतक्यात सरकार बदलल्यानंतर पहिली कुऱ्हाड तिथे घालून तिथे नवीन इमारती घेतात. नीती उरली कुठे. आणि ध्रुवा नीती तर नक्कीच नाही. त्याच्यानंतर लोक दीर्घायू,
कारण का की अनैसर्गिक मृत्यू पोलीस खात्यातर्फे दर 2-3 महिन्यांनी त्या राज्यात किंवा त्या शहरात किती अनैसर्गिक मृत्यू झाले गेल्या 3 महिन्यात 4 महिन्यात एक आकडेवारी प्रकाशित केली जाते. आणि कशामुळे? एक म्हणजे घात, दुसरा अपघात आणि तिसरा आत्मघात. घात म्हणजे मर्डर, अपघात म्हणजे ज्याला ॲक्सिडेंट म्हणतो, आणि आत्मघात म्हणजे सुसाईड, आत्महत्या. घात, अपघात आणि मुख्य म्हणजे आत्मघात. हे का? कारण आघात वरचेवर होत राहतात. म्हणून जे बाण सुटलेले आहेत ना, क्रौच पक्षाला सुटलेला बाण, त्या क्रौच पक्षाला मारून पुढे आता कितीतरी क्रौच पक्षी अजून मरतात किंवा फक्त शाप देणारी वाल्मिकींची वाणी नाही आहे. व्याध भरपूर झालेत आणि अत्यंत निष्पाप अशा क्रौचांना मारलं जातं. दुसरे बाणही सुटलेले आहेत. कितीतरी निरपराध श्रावण बाळांचा किंवा श्रावण कुमारांचा वेध घेतात ना बाण, हे ते बाण थांबलेत कुठे? म्हणून रामायण अमर आहे का? नाही, दुसरेही 2 बाण आहेत. मारीचाला बाण मारलेला आहे. मारीच म्हणजे मायावी शक्ती, आणि मायावी शक्तीचं एक तीर्थक्षेत्र तुम्हाला सहज सांगतो, माहीत आहे, पण तीर्थक्षेत्र शब्द तुम्हाला कानाला कसा तरी वाटेल. मॉल. हे मायाविनी मोहिनी शक्तीचं. कारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो, माहीत असेल तुम्हाला उदाहरण, की ज्यावेळेला 20 रुपये किलो बटाटे असतात त्यावेळेला इकडे 2 रुपये किलो असतात. ज्यावेळेला 25 रुपये किलो साखर असते त्यावेळेला ती इकडे 5 रुपये किलो असते. आणि हे वाचल्यानंतर बायको सांगते की तुम्ही एक 10 किलो बटाटे आणि एक 20 किलो साखर घेऊन या. त्याप्रमाणे पैसे घेऊन हे 9 रोजी अवतरतात मॉलमध्ये. आम्ही त्या मॉलवाल्याला विचारायला गेलो, विद्यार्थ्यांना मुलाखती घ्यायच्या असतात ना, म्हणलं मुलाखत घेऊया. तिकडे एक नवीनच पणजीत पहिलं आलेलं मॉल, त्यावेळेला सुपर मार्केट असं त्याला म्हणत होते. तर म्हणलं तुम्हाला परवडतं कसं? 20 रुपयाचे तुम्ही 2 रुपये, आणि लोक बटाट्याचे पोतीच्या पोती विकत घेतील ना. म्हणाले तुम्हाला घाई आहे का? तर मी शब्दात उत्तर देतो, पण तुम्ही थांबायला आला असाल तर तुम्हालाच कळेल ना. हा बटाट्याच्या रांगेत उभा आहे कांदा, हा स्वतः कांदा बटाट्याच्या रांगेत उभा आहे, कारण त्याला 10 किलो बटाटे घ्यायचे आहेत. 2 रुपये किलो बटाटे, 20 रुपये त्याने आणलेले आहेत बटाटे. इतक्यात 13 नंबरच्या काउंटरवर पेस्ट बरोबर ब्रश फ्री, एक आईवडिलांसाठी आणि एक मुलांसाठी ब्रश फ्री. 13 नंबरचा काउंटर. हा म्हणतो अजून इतके लोक आहे, 13 नंबरच्या काउंटरवर जाऊया की. तो ब्रश घेतो, पेस्ट घेतो, परत येऊन रांगेत उभा राहतो. साखरेची रांग, आता साखर 5 रुपयाला आणि तेही 20 रुपये, 20 किलो आणायला सांगितले ना बायकोने. ठीक आहे. इतक्यात त्याला इकडच्या काउंटरवर की जिथे हे विकले जातात पदार्थ कॉस्मेटिक्स, तिथे फ्री मिळणार आहे तुम्हाला तुमचा लॉटरीचा नंबर आल्यानंतर. तो बायकोला खुश करूया की. हां, एक 2,000 रुपयाचा हॅम्पर घेऊया कॉस्मेटिक्स. त्याच्यात शॅम्पू आला, त्याच्यात निरनिराळे व्हर्निशेस म्हणजे पेंट आले, नेल पेंट्स सगळं आलं, आणि आपला जर नंबर लागला तर फुकट. इतक्यात त्याला दुसरी सूचना ऐकू येते की या नंबरच्या काउंटरवर ही स्कीम चालू आहे, 2वर 1 फुकट, आणि त्या काउंटरवर तर 1वर 2 फुकट. हा शेवटी एकही बटाटा आणि एकही कण साखर न घेता घरी येतो, कारण हे सगळं विकत घेतलं ना. आमचा मॉल का चालतो हे कळलं ना मुलांनो तुम्हाला. तो मॉलचा मालक म्हणतो ही मायाविनी, ही मोहिनी, ही भ्रमात टाकणारी, भटकवणारी अशी शक्ती आहे की नाही. मारीचला बाण लागलेला आहे ना, तो लागला पाहिजे, आणि आपल्यातल्या मारीचाला लागला पाहिजे. खरंच सांगतो, मायाविनी. आणि मारीच म्हणजे सुवर्णमृग, आणि सुवर्ण कुठलाही पैसा मिळवायचा म्हणजे सुवर्णच आहे की, भोग मिळवायचा म्हणजे सुवर्णच आहे की. सुवर्ण त्याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी अतोनात ध्यास लागलेला आहे, हव्यास लागलेला आहे. इथे सावध राहायला पाहिजे. आणखीन एक बाण आहे, तो मात्र आपल्याला लागलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. रामनामाचा बाण जो हनुमंताला लागला, जो बिभीषणाला लागला, तो आपल्याला लागला पाहिजे. हे सुटलेले बाण आहेत, आणि मला लागला ना वेध घेऊन तो बाण सुटतच राहणार आहे ना. हे बाण लागणार आहे, क्रौचेही मरणार आहेत, श्रावण बाळही मरणार आहेत. मारीच मरणं चांगलं आहे, कारण तो मायावी शक्ती आहे. ती श्रीरामाला भुलवून गेल्या, चकवून गेल्या शक्ती मायाविनी, दैव जाणेले कोणी. काय सुंदर आहे ना, श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी. म्हणजे सुवर्णाच्या मागे तो गेला ना, सीतेने हट्ट केला म्हणून काय झालं, तो राम आहे, नाही जाणार म्हणजे नाही जाणार, पण तो गेला.
असेलही कदाचित, सीतेला जर दिला तो मारून आणून आणि तिने जर सोन्याची काचोळी चोळी वगैरे केली, आपल्यालाच बरी दिसेल सीता. अरे गेला राम, गेला लक्ष्मण. मारीच, आपल्यातल्या मारीचाला मरीची म्हणजे मृगजळ, हे लक्षात घ्या. फार सुंदर आहे. असा सुद्धा रामायणाचा विचार करता येतो. तर ते झाल्यानंतर लोक दीर्घायू. कारण तुम्हाला सांगतो की आत्मघात करण्याची पाळी केव्हा येते हो? हे नैराश्याचं वातावरण आणि मन खचलेलं आहे. रामराज्यात नाही खचत, सगळेजण कायद्याने जातात म्हणून अपघात होत. आपण कायदा मोडतो, सिग्नल तोडतो, नको तिकडून ओव्हरटेक करतो. हल्ली तर डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा जन्मसिद्ध अधिकार टू व्हीलरना तरी मिळालेलाच आहे. म्हणून एका बाजूला त्या बाजूला लिहिलेली सूचना मला फार आवडती. ओव्हरटेकर्स आर अंडरटेकर्स. अंडरटेकर्स म्हणजे प्रेत पुरतात ना, त्यांना अंडरटेकर्स म्हणतात. म्हणजे वी ओव्हरटेकर्स ऑन धिस साईड आर अंडरटेकर्स. आणि ते कुणाला? तुमच्याबरोबर इतरांनाही अंडरटेक करतात हो. हे रामायणात घडत नाही. नियम पाळला जातो. लॉ अबायडिंग सिटिझन्स, कायदा पाळणारे, कायदा व्यवस्था न भंग करणारे, तिथे अपघात होतील कसे. आणि दुसरे अकाली मृत्यू होत नाही, दीर्घायुष्य. अकाली मृत्यू का होतो? इथे विषबाधा झाली, मेली. तिकडे ती भेसळ झाली, मेली. काय तुम्ही पॉल्युटेड पाणी वगैरे पिता, अकाली मृत्यू किंवा कॅन्सरसारखे रोग का होणार नाहीत? बघा ना, हे रामराज्यात नाही आहे. आपण आता ते आहे, मग आता रामराज्य आहे का? त्याच्या मागे ह लावूया ना आपण. आपण रामराज्याच्या मागे ह लावून हराम राज्य म्हणायला काय हरकत आहे? आहेच ते. पुढे स्त्रियांना वैधव्य नाही, स्त्रियांना वैधव्य नाही. कारण का? की लॉंग वैवाहिक जीवन आहे त्यांचं. कारण दोघंजणं सगळे नियम, लग्नाचे विवाह बंधनं म्हणून जे आहेत ना, त्यांचं पालन करतात. आणि त्यामुळे काय होतं? त्यांना दीर्घ असं वैधव्य, वैवाहिक जीवन मिळतं. स्त्रियांना वैधव्य येत नाही, म्हणजे विधवा होत नाहीत. आता पुरुष आधी जातात, स्त्रिया नंतर जातात, तेवढा काळ. पण एक 60 वर्षाच्या दीर्घ वैवाहिक जीवनानंतर अकाली मृत्यूमुळे जे अकाली वैधव्य येतं, बालविधवा त्या रामराज्यात होत नाहीत, हे त्यांनी सांगितले. वृद्धांना बालकांची प्रेतकर्म करावी लागत नाहीत. फार सुंदर वाक्य होतं एका चित्रपटातलं, म्हणजे शिवास वाक्य होतं की या पृथ्वीवरचं सगळ्यात भारी वजन काय असेल तर आजोबांच्या खांद्यावर नातवाची तिरडी. हे खांद्यावरचं जे वजन आहे ना, ते सगळ्यात भारी आहे पृथ्वीवरचं वजन. बघा, आणि आता तसंच होतं की या कोविडच्या काळात तर किती आजोबांना आपल्या तरुण, आणि ॲक्सिडेंटमध्ये रोज माणसं मरतात. मुलं त्यांची 30च्या खाली वय असतात, त्यांना त्यांच्या वडिलांनी कोण देणार आहे सांगा बरं? अग्नी कोण देणार आहे? प्रेतकर्म. रामराज्यात तसं होत नाही, कारण सगळ्यांची कायदा पालन करण्याकडेच प्रवृत्ती असते. म्हणजे वृद्धांना समाज हा आरोग्य संपन्न असतो, व्याधीचं भय नसतं. हे कोविड वगैरे आहेत ना, आकाशातून पडलेले नाही आहेत. मॅनमेड जरी म्हणले तरी त्याचा एवढा जो प्रादुर्भाव झाला सगळीकडे, कारण सगळीकडे असलेली घाण, सगळं प्रदूषण, आणि आपल्याला जे वाईट आहे ना ते त्यांना चांगलं आहे ना. ते फीड कशावर होतात? त्या घाणीवर फीड होतात. एकाने फार सुंदर वाक्य म्हणलं होतं, तुमच्या घरात इथे डास दिसत नाही. त्यावर दुसरा काय म्हणला? अंतू बरवा. डासांना सुद्धा एक एवढी अस्वच्छता चालते, त्याच्यापेक्षा जास्त अस्वच्छता किती घाण आहे घरात, त्याला हे सुचवायचं होतं. जास्त अस्वच्छतेत डास सुद्धा राहत नाहीत, हे त्याला सांग. स्वच्छ असेल तर डास राहणार नाहीत, पण डासांना सुद्धा डिसेन्सी आहे की नाही काहीतरी. जशी आपली डेसिबल लेव्हल असते ना, वरचे आवाज ऐकू येत नाहीत, खालचे आवाज ऐकू येत नाही, इन्फ्रारेड दिसत नाही, अल्ट्राव्हायोलेट दिसत नाही. आपली मर्यादा आहे ना, तशी मर्यादा डासांची सुद्धा आहे म्हणाले. जास्त त्यांना घाण खपत नाही. म्हणून हे गंमत सोडा. इथे काय आहे? आरोग्य संपन्न समाज आज पाहिजे ना. हेल्दी चाइल्ड नेशन्स प्राईड हे म्हणतात. मुलांपासूनच सुरुवात ना आरोग्याला, आणि आरोग्यवान पाहिजे. मग त्याच्यासाठी काय? एक तुम्हाला सांगतो, व्यायाम पाहिजे. अत्यंत सकस असा आहार, साधा, तो मिळत नाही आपल्याला. काय मसालेदार खातो आपण, ज्याला जंक फूड म्हणतो, ज्याला आपण इन्स्टंट फूड म्हणतो. आणि हल्ली तर काय चायनीज नावे, ह्या सगळे फारच संस्कार केलेले तामस पदार्थ आपण खातो. मग तामस पदार्थाचं वर्णन काय सांगितलं आहे? खाताना सुंदर वाटतात, पण परिणामी
ॲसिडिटी होईल, निरनिराळे रोग होतील, आज नाही उद्या अल्सर्स दिसतील. हे सगळे याचेच परिणाम आहेत ना त्यामुळे. आणि त्यामुळे समाज आरोग्य संपन्न. या सगळ्याचा परिणाम म्हणून कुटुंब कसे आहेत, शोकरहित आणि पुत्र पौत्र सहित. शोकरहित आणि पुत्र पौत्र सहित. घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभा करे. पूर्वी असावे घर हे आपुले छान. पूर्वी आणखीन एक हिंदी गाणं होतं की आमचा घर कसं असेल, सुंदर असेल. माझं काय, मेरा क्या मैं पड़ा रहूँगा मम्मी जी की पाँव में, अम्मी जी की छाव में, छोटा सा घर होगा. बघा हे इतकी आपली स्वप्न होती हो. म्हणून रामराज्यात भव्य हे मल्टी स्टोरी त्याला कबुतरांची छिद्र म्हणतो आपण किंवा काड्यापेट्या म्हणतो अर्बन. काय आहे त्याच्यात जीवन. माझ्या घरात मी स्वर्ग निर्माण केलेलं आहे, पण बाहेर गेल्यानंतर सहन. आणि आत आमचं सगळं सेंट्रली एअर कंडिशन्ड आहे. त्याला बाहेर जावंच लागणार आहे ना, आणि गेल्यानंतर त्याला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. आणि हे एअर कंडिशनिंग जर बंद पडलं ना तर मेल्याहून मेल्यासारखं. त्याची मुलं लगेच त्याला त्रास देणं, बाबा झोप येत नाही, बाबा झोप येत नाही, असं होणार आहे. कंडिशनिंगच आहे, त्याचं नावच एअर कंडिशनिंग आहे. हे पुढे बघा. म्हणून काय, कुटुंब शोकरहित आणि पुत्र पौत्र सहित. कारण लॉन्जिव्हिटी वाढली, आरोग्य वाढलं, मनशांती वाढली. आपण काय बघतोय, रामराज्याचे पैलू बघतोय. आणि शेवट फार महत्त्वाचा मुद्दा आपण मांडणार आहोत, लक्षात ठेवा. आणखीन काय, पर्जन्य हवा तेवढा आणि नियमित. आज आपण म्हणतो की हे सगळं ऋतुचक्र बदललेलं आहे. आम्ही सुद्धा लहानपणी नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, अशा कविता म्हणायचो. आणि 6 जून 7 जून मृग सुरू व्हायचा, आणि खरंच सुरू व्हायचा. आता वर्षभर केव्हाही पाऊस पडतो, आणि ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी बदाबदा क्लाउड बर्स म्हणजे ढगफुटी झाल्यासारखा तो कोसळतो. आणि ह्याला काय, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग का म्हणतो आपण, हे CFC वगैरे निरनिराळे गॅसेस निर्माण केले, सगळीकडे यंत्र, सगळीकडे वाहनांचा धूर, हे सगळं आपण निर्माण केलं ना. रामराज्यात ते नव्हतं. रामराज्यात एकतर तुम्ही म्हणाल की पॉल्युटंट्स ज्याला म्हणतात, म्हणजे दूषित निर्माण करणारी, प्रदूषण निर्माण करणारी दूषित कमी होती. पण तरीसुद्धा घाण करायला काय, त्या काळात घाण असतेच की. पण मी माझ्यापुरतं जर बघितलं तर सगळा देश स्वच्छ होईल. आणि म्हणून, आणि एक लक्षात ठेवा की देश माझ्यासाठी काय करतो याच्यापेक्षा मी देशासाठी काय करतो, करू शकेन, करेन, हे जास्त महत्त्वाचं आहे. ते रामायणात होतं. कमिटमेंट अँड सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. एक तुम्हाला सांगतो चिंतनासाठी, एक आहे बीइंग आणि दुसरं आहे बिकमिंग. बीइंग म्हणजे माझ्यातलं असं काय आहे, स्थिर आहे, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 40 वर्षांनी जर मित्र भेटले तर त्यांचे चेहरे आता परत आले ना की 1975 सालची बॅच SSCची, त्यांचं रियुनियन, गेट टुगेदर असतं. त्यावेळेला तो का रे, म्हणजे मध्यंतरी जाहिरात होती ना, रमेश, महेश का उमेश, आणि नंतर आठवणी निघतात. आणि त्या एवढ्या आठवणी असतात. तुला आठवतात ते सर आता गेले रे ते, तुला ते आठवतं. म्हणजे मी एवढा बदललो आहे तरी माझ्यात न बदललेलं काहीतरी आहे. हे न बदललेलं काहीतरी आहे ना, ते महत्त्वाचं आहे. रामायणात त्याचं पोषण होत होतं, हे न बदललेलं, ज्याला तुम्ही आत्मतत्व म्हणता. माझी स्मृतीचा कोश केंद्र, त्याच्यात काही गोष्टी अशा आहेत की ज्या न बदलता राहिलेल्या आहेत तिथे, आणि त्या लगेच रिवाईव्ह होऊ शकतात. म्हणजे पुनरुज्जीवन त्यांचं होऊ शकतं मित्र वगैरे भेटल्यानंतर. हा भाग आहे. पण काल असंच एक होतं गेट टुगेदर शाळेतल्या, आणि त्यांनी शाळेतच आपल्या घेतलं होतं. आणि इतक्या जवळजवळ सगळी रिटायर्ड झालेले विद्यार्थी होते. मग किती वर्षांनी ते भेटत असतील. 2 प्रश्न होते माझे. एक म्हणजे गेट टुगेदर हे टुगेदर आहे का सेपरेटली टुगेदर आहे. म्हणजे काय, सोपं आहे की सेपरेट. हाय म्हणून मोबाईलवर हा इकडे बोलतोय, तिकडे बोलते, तो सेल्फी घेतोय. व्हेन आर यू टुगेदर, ओनली ऑन द डायनिंग टेबल. ते सुद्धा एकटं नाही, थांब रे 5 मिनटं, 5 मिनटात आलो म्हणून याचा फोन संपतच नाही आहे. कसलं हे टुगेदर. आणि टुगेदर म्हणजे मोबाईल बंद करा, सायलेंटवर ठेवा, नंतर आपण अर्धा तास देऊ, त्या अर्ध्या तासात जे आन्सर्स करायचे हे सगळं करा. हे टुगेदर आहे. पण गेट टुगेदर, इट इज गेट टुगेदर, गेट व्हायला पाहिजे ना. म्हणून बीइंग म्हणजे न बदलणारं आणि बिकमिंग म्हणजे सारखं बदलणारं. अगदी तुम्ही लग्नातला शालू किंवा पैठणी एकदा घातली आणि नंतर जाऊन ड्राय क्लीन करून घडी आणलीत,
20 वर्षांनी बघितलं त्याला बारीक छिद्र पडलेली असतात. याला गर्भवाळवी किंवा आपण सिल्व्हर फिश म्हणतो, ती कसर असते ना, ते किडे लागतातच की. दूध ठेवलं तर लगेच वाया जातं, नासणार आहे ते. फिश वगैरे आपण पेरिशेबल म्हणतो, हे सगळं पेरिशेबल आहे. आणि पेरिशेबलवर जास्त संशोधन करतोय आपण सध्या. जे इम्पेरिशेबल आहे माझं आत्मतत्व, म्हणून एक आहे बीइंग आणि दुसरं आहे बिकमिंग. बिकमिंगचं उदाहरण विनोबा फार चांगलं देतात. दूध नुसतं पिशील का धारोषणं तर नाही, तापवणार, त्यातलं काही काढून ठेवणार, विरजण घालणार, दही करणार, ताक करणार, लोणी, तूप आणि तुपाच्या निरनिराळ्या मिठाया. काय बिकमिंग आहे. आणि हा जितकं जास्त करेल ना तितका तो प्रगत. बिकमिंग बिकमिंग बिकमिंग, याला संस्कृतमध्ये भव 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 म्हणून भव सागर, सागरावरच्या लाटा. बिकमिंग वेव्ही, बीइंग स्टेडी. याच्यामध्ये एक आहे की जे आपण गमावलं आहे. आणि आज आपण खरंच शपथ घेऊया स्वतःसाठी, बिलॉंगिंग. स्टुडंट्स डू नॉट बिलॉंग टू स्कूल आणि घरातले मेंबर्स डू नॉट बिलॉंग टू द फॅमिली. तुला कसं माहीत नाही माझं त्यावेळेला ते काय आहे? अरे पण हे मी अपघात काय असं झालं का, मला सांगू नव्हतो का? सांगू नव्हतो त्याला अपघात म्हणत नाहीत. आणि अशा वेळेला तू माझा ते कार्यक्रम ठरलेला आहे, मी घरात राहणार नाही. आय डू नॉट बिलॉंग टू यू. सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. मी तुझ्याशी काहीतरी नातं आहे, तुझ्याशी बांधला गेलेलो आहे. हे ऋणानुबंध आहेत, हे भावानुबंध आहेत. हे रामराज्यात कसे होते ते सांगणारी गाणी आपण उद्या पाहणार आहोत गीतरामायणातली. पण हे लक्षात ठेवा की पहिली गोष्ट, पर्जन्य हवा तेवढा आणि नियमित, कारण निसर्गाचं चक्र हे संतुलित आहे. त्या वेळेला त्या गोष्टी घडतात. मग पावसाळा एवढाच पडणार आहे. आता केव्हा, अगदी मला काल परवा एक म्हटलं की आपण नवीन मंडप घातलेला आहे वांतेच्या याला, आणि तो मंडप नारळाच्या झावळ्यांनी चुडतानी साकारलेला आहे. आपण लवकर यज्ञ करूया पावसापूर्वी. आता माझं पावसापूर्वी म्हणजे काय, जूनपूर्वी. त्यावेळेला तो विचारतो म्हणजे केव्हा, कारण आजच आत्ता पाऊस पडतोय वाटेला. आता पावसापूर्वी म्हणजे केव्हा, प्रत्येक महिन्यात पाऊस पडतोय हल्ली. अशी घटना घडलेली आहे ना. ते होत नाही. पर्जन्य म्हणजे हवाच तितका पाऊस पडू दे, नको पिका या पोळी. हां, मला फक्त एवढं वंजळभर पसाभर, जास्त काही नको. पर्जन्यवत कर योजना. दोन आणखीन विषय. कर योजना पर्जन्यासारखी म्हणजे काय, सूर्यवंशातले हे राजे ना, ते राजे कसे होते, रामराज्य आणि रामराजा. सूर्य आहे तो पाण्याची वाफ करतो, आणि वाफ करताना खारटपणा समुद्राला परत देतो ना, आणि गोड पाणी करतो. आणि नंतर ज्याला जेवढं पाहिजे त्याला पर्जन्यवृष्टी म्हणतात. त्याला मेघवृष्टी म्हणतात. मेघ हा हे श्रीमंताचं घर आहे, पडूया की जास्त पाऊस, आणि हे गरिबाची झोपडी आहे कशाला, असा विचार करत नाही. हे गटार आहे आणि हा रस्ता आहे, हे मंदिर आहे आणि हे निर्माल्य नाही, पाऊस पडत जातो. मेघवृष्टी न्याय ज्याला म्हणतात ते मेघवृष्टी. पहिल्यांदा तो सूर्याला कळत नाही आपल्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आहे, पाण्याला कळत नाही आपली वाफ होतोय, समुद्राला कळत नाही खारटपणावरून गोड पाणी जात आहे. ते पाणी वाफ वरती येऊन त्याचे ढग होत आहे, ढगांना माहीत नाही आपण वाऱ्यामुळे जातोय, विशिष्ट परिस्थितीत आपण गळतोय हेही ढगांना कळत नाही. अशी कर योजना पाहिजे. कुणाला कर देताना टॅक्स झालो असं वाटतं का नाही. आय एम पेईंग द टॅक्स बट आय एम नॉट टॅक्स्ड. हे रामराज्यातली कर योजना आहे. त्याच्यानंतर लोकमतावर आधारित, लोकांच्या मतांवर आधारित राज्यशासन नाही आहे. लोकमत म्हणजे लोकांचं ओपिनियन. म्हणून तो बोलला रजक की रामाने 9 महिने तिकडे असलेली सीता स्वीकारली, आम्हाला आमच्या बायका, हां मत, हे मत ओपिनियन त्याग करूया. आणि लोकांची मतं म्हणजे व्होट्सवर आधारित लोकशाही असण्यापेक्षा चांगला जर राजा असेल, बेनेवॉलंट डिक्टेटर किंवा फिलॉसॉफर किंग, तत्त्वज्ञ असा राजा असेल, तर काय करायला पाहिजे, आपल्याला मतं महत्त्वाचे आहेत, ओपिनियन. आणि ओपिनियन मेकिंग हे शिक्षणाचं कार्य आहे. देशावर प्रेम करूया, हे संस्कार आपल्यात रुजवूया, हे सांगायला पाहिजे. म्हणून मत लोकांचं ओपिनियन आणि लोकांची मतं व्होट्स. आणि व्होट्स म्हणजे 51 = 100. आणि आता तर काय 100मध्ये 10 पक्ष म्हणजे 20 मतं मिळाली, 30 मतं मिळाली तरी तो निवडून आला आणि त्याला 100% सत्ता. असं नाही आहे रामराज्यात. शेवटी यथा राजा तथा प्रजा.
आणि यथा प्रजा तथा राजा. प्रजेसारखा राजा आणि राजासारखी प्रजा. आणि दोघात महत्त्व कोणाला द्यायचं असेल तर प्रजेला दिलं पाहिजे. प्रजेत जर काही लोक असं बोलायला लागलेले आहेत सीतेबद्दल आणि माझ्याबद्दल, तर एक तर मीच राज्याचा त्याग करतो, हा पहिला पर्याय होता ना. रामच गेल्यानंतर काय, रामच गेला ना, दुसरं काय. म्हणून मग सीतेचा त्याग आणि ते पडचं सगळं रामायण आपल्याला माहीत आहे. पण इथे महत्त्वाचं आहे यथा राजा तथा प्रजा. आणि प्रजा हे दोघेजण समोरासमोर ठेवलेले आरसे आहेत. समोर याचं प्रतिबिंब याच्यात, याचं प्रतिबिंब आणि अनेक प्रतिबिंब पडतात, कारण पॅरलल आहे, 0 डिग्री अँगल आहे. तो विचार मागे आपण बघितला आहे. पण हे सगळं आहे. राज्य कसं पाहिजे, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. जरी राजा असला तरी का ऑफ द पीपल, OFF, लोकांपासून दूर, फार पीपल, आणखीन दूर, अँड बाय, गुड बाय टू द पीपल. असं राज्य हल्ली झालं आहे ना. ऑफ द पीपल, लोकांची गरजच नाही म्हणून 5 वर्ष तो येत नाही ना, नंतर निवडणुका आल्या तरच येतो ना. म्हणून जरी ती लोकशाही नसली, जरी ती राजशाही असली, तरी ती लोकांची होती, लोकांकरता होती आणि लोकांनी राबवलेली होती. असं रामराज्य आहे. आणि तसं रामराज्य जर यायचं असेल तर आपण स्वतः रामराज्यात असलं पाहिजे. आणि आपण स्वतः रामराज्यात असा संकल्प का नको करायला की मी शक्यतो कायदा मोडणार नाही. म्हणजे मी बघितले काही मित्र रात्री जर सिग्नल चालू असेल रात्री 12 वाजेपर्यंत आणि कोणीही नाही आहे तरी ते सिग्नल संपेपर्यंत थांबतात. हा रामराज्याचा रहिवासी आहे आणि तो 2022 साली आपल्याच देशात आहे ना. मी तसा होईन हे लक्षात ठेवा. नंतर मी उगीचच प्रदूषण वाढवणार नाही. मी कमीत कमी संस्कारित, शुद्ध, सकस, चौरस, हे स्क्वेअर मील्स म्हणतात ना, तसं अन्न खाईन. हे आपल्याला जमेल. म्हणून आपण ही जी लक्षणं रामराज्याची बघितली ते माझ्या जीवनात आणता येतील. आणि त्यासाठी जर काही विरोध झाला तर तो विरोध मोडून काढण्यासाठी जो निग्रह पाहिजे, जो निर्धार पाहिजे, त्याच्यासाठी मी राम नाम अखंड घेईन. नाम मला शक्ती देईल. शेवटी एक विवेकानंदांचा विचार सांगतो. ते म्हणाले अगदी लहान शब्द संपूर्ण वेदवाङ्मयात थोडा जर सगळ्यात जास्त महत्त्वाचा असेल 2 अक्षरांचा शब्द अभि. भिवू नकोस. अभि हा उपनिषदातला शब्द आहे, वेदातला शब्द आहे, 2 अक्षर आहेत. अभि, भिवू नकोस. मग सगळं तुम्हाला वेद वगैरे कळले. आणि हे सांगणारं, हे स्फुरण करणारं आपल्या देहातला भाग म्हणजे नाभी. नाभी, नाभी, भिवू नकोस, भिवू नकोस. आपण सुद्धा निर्भय आणि निर्भयतेकडून अभयतेकडे, म्हणजे भयाचा कधी स्पर्शच होणार नाही. निर्भय म्हणजे काय, हा बाबा आले ना आता निर्भय झालो, पण बाबा काही कामाला गेले पुन्हा भय आलं. पण अभय म्हणजे भयाचा स्पर्शच नाही. असे होऊया आणि त्यासाठी रामनाम घेऊया. आपला उद्या विचार असेल गीत रामायणातला भावबंध आणि त्याच्यानंतर हनुमंताचं चरित्र आणि उपासना आहे. त्या ठिकाणी ताट बसूया, नामाचा संकल्प करूया आणि रामराज्याचे नागरिक बनवूया. रामराज्याच्या नागरिक बनण्यासाठी, नागरिकता मिळवण्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसा दोन्ही राम नाम आहे. शांत. माझ्या नंतर म्हणायचे श्रीराम जय राम जय जय राम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. शक्ती मंत्र म्हणूया. सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. सीता ही जी शक्ती आहे तिचा मंत्र म्हणूया आणि ही भद्र मंगल शक्ती आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ.
ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वास। हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून राम पंचायतन आणि रामराज्याच्या गुढ्या दोन्ही बाजूला ठेवलेले त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।